मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं की HCF आणि LCM संकलन व्यवकलनाभ्याम अनुरूपेण विलोकनम इत्यादी सूत्र वापरून कसे कॅल्क्युलेट करायचे आणि काही उदाहरणं सुद्धा पाहिली होती आपण. आता या लेसनमध्ये आपण याची प्रॅक्टिस करूया. त्यातलं पहिलं उदाहरण घेऊ आपण. 528 and 888. 528 आणि 888 या दोन दिलेल्या नंबर्सचे आपल्याला HCF आणि LCM काढायचे. तर सुरुवातीला आपण HCF काढूया आणि त्यानंतर मग LCM. कसा कॅल्क्युलेट करायचा HCF? संकलन व्यवकलनाभ्याम या सूत्राचा वापर करून आपण HCF कॅल्क्युलेट करतो. या मागची बेसिक आयडिया काय आहे? संकलन म्हणजे ॲडिशन आणि व्यवकलन म्हणजे सबट्रॅक्शन. बेरीज वजाबाकी, साधी बेरीज आणि वजाबाकी करून आपण HCF कॅल्क्युलेट करतो. या मागची बेसिक आयडिया काय आहे? यापूर्वीच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं की HCF म्हणजे नेमकं काय. त्यामध्ये आपण समजून घेतलं होतं की HCF हा एक कॉमन फॅक्टर असतो, मात्र कंडिशन ही आहे की तो हायेस्ट असावा, सगळ्यात मोठा असावा. याचा अर्थ असा होतो की दिलेल्या दोनही नंबर्समध्ये तो इनहेरंटली प्रेझेंट असतो, तो त्यामध्ये असतोच. फक्त संकलन आणि व्यवकलन करून आपण त्याला एक्सप्लोर करतो, त्याला बाहेर काढतो. मात्र या क्रियेमध्ये आपल्याला डिव्हिजिबिलिटी रूल्स सुद्धा वापरायचे आहेत, म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा वापरायचे आहेत. त्यामुळे त्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट पूर्ण माहिती असणं तुम्हाला फार फार आवश्यक आहे. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 इत्यादी नंबर्सची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, डिव्हिजिबिलिटी रूल्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट याचा अर्थ मराठीमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या, ज्याला आपण कसोट्या म्हणतो ना, त्याला म्हणतो आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट. कारण फक्त युनिट्स प्लेस डिजिट पाहून या नंबरला किंवा या नंबरची डिव्हिजिबिलिटी काय हे आपण ओळखू शकलो पाहिजे. ॲक्च्युअल डिव्हिजन न करता भरपूर वेळ वाचतो आणि अगदी स्पीडीली आपलं उत्तर निघतं. तर आपण संकलन व्यवकलनाभ्याम या सूत्राचा वापर करून आता 528 आणि 888 या दोन नंबर्सचा HCF आपण कॅल्क्युलेट करूया. चालेल? तर या दोन नंबर्सपैकी मोठा कुठला नंबर आहे? 888 हा मोठा आहे. त्यामुळे सुरुवातीला जस्ट टू स्टार्ट आपण एक काम करू, या 888 मधून 528 हा सबट्रॅक्ट करू. आता बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की आपण हे का करतोय. तर याचं फक्त एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपण यामध्ये असणारा जो HCF आहे तो बाहेर काढतोय. बस. जेव्हा आपल्याला असा एक नंबर मिळेल तेव्हा आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट अप्लाय करू, छोटंसं मल्टिप्लिकेशन अप्लाय करू. अगदी ते छोटं मल्टिप्लिकेशन असेल, फार काही कॉम्प्लिकेटेड किंवा मोठं मल्टिप्लिकेशन नसेल, अर्थात सबट्रॅक्ट करायला, पण ते मल्टिप्लिकेशन छोटं असेल. तर आपल्याला करायचं काय आहे की या दोन नंबरमध्ये असलेला दडून असलेला जो HCF आहे तो बाहेर काढायचा आहे. दॅट्स ऑल. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण एक काम करू, या मोठा नंबर जो आहे 888 यातून छोटा जो नंबर आहे स्मॉलर वन तो आपण सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे? तुम्ही काहीही कसंही करू शकता. यू आर फ्री टू डू दिस. आणि ही ब्युटी आहे, या सूत्राची ही ब्युटी आहे. ओके? सो डिजिट वाईज, प्लेस वाईज आपण सबट्रॅक्शन करूया. 8 - 8 0, 8 - 2 6 आणि 8 - 5 3. उत्तर आहे 360. विचार करा आता काय करायचं, कशातून काय सबट्रॅक्ट करायचं किंवा कशात काय ऍड करायचं, विचार करा. आता 360 आणि 528, 360 आणि 528. एक काम करूया, आपण या 528 मधून 360 सबट्रॅक्ट करूया. तर 528 मायनस 360 इज इक्वल टू, प्लेस वाईज सबट्रॅक्शन करा. 8 - 0 8, 2 - 6 म्हणजे 12 - 6 6, कॅरी 1 आणि 5 - 3 -1 1. लक्षात घ्या, हे आता तोंडी आलं पाहिजे. हे तोंडी यायला हवं. नसेल येत किंवा अडचणी जात असतील तर याची भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस हाच एक उपाय आहे. गणित चांगलं करायचं असेल
तर प्रॅक्टिस 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 अँड प्रॅक्टिस हा एकमात्र उपाय आहे. प्रॅक्टिसनीच सगळं काही साध्य होणार. ओके, तर आपण काय केलेलं आहे, 528 मायनस 360 केलं आणि उत्तर आलं 168. चला आता काय करायचं, एक आपण काम करूया, या 168 आणि 360 म्हणजे 168 ला जरा जवळपास नेऊया या 360 च्या, कारण हा 168 बराच लहान आहे. त्यामुळे आपण एक काम करू, या 168 ला 2 टाइम्स करू, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करू आणि जो प्रॉडक्ट आहे तो 360 मधून सबट्रॅक्ट करू. पाहूया काय होतंय ते. तर 360 मायनस 2 times 168 which is equal to 360 minus, आता याचं उत्तर काढावं लागेल आपल्याला. 2 8 जा 16, राईट 6 कॅरी 1, 2 6 जा 12, 12 प्लस कॅरीड 1 13, कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 336. आणि याचं उत्तर आहे 360 मायनस 336, 0 मायनस 6 म्हणजे 10 मायनस 6 4, कॅरी 1, 6 मायनस 3 मायनस 1, 6 मायनस 3 3 मायनस 1 2 आणि 3 मायनस 3 0, म्हणजे उत्तर आलेलं आहे 24. येस, हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. लक्षात घ्या, हा जो 24 आहे हा आहे HCF 528 आणि 888 चा. येस, कारण हा जो 24 आहे तो 528 ला पण डिवाइड करतो आणि 888 ला पण डिवाइड करतो. 24 2 जा 48, 52 मायनस 48 448, येस 48 मध्ये डिवाइड करतो आणि 888 24 3 जा 72, 168, 24 7 जा 168. येस, 888 ला सुद्धा 24 डिवाइड करतो, म्हणजे HCF आहे 24. आलं लक्षात? करून पाहायचं, करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. किंवा लक्षात ठेवा, मी या पद्धतीने जे केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने केलं पाहिजे अशातलाही भाग नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. एखादा दुसरा वे पाहूया आपण. 528 आणि 888. आपण एक काम करू, हा जो 528 आहे हा 888 पेक्षा बराच लहान आहे, त्यामुळे आपण एक काम करू, 528 ची दुप्पट करू आणि त्यामधून 888 सबट्रॅक्ट करू. येस, आपण तसं करूया. 528 into 2 minus 888 which is equal to 2 8 जा 16, right 6 carry 1, 2 2 जा 4 plus 1 5 आणि 2 5 जा 10, 1056 minus 888 which is equal to 6 minus 8, that means 16 minus 8 8, write it, carry 1. 15 minus 8 plus 1 9, that means 6, आणि 10 minus 8 minus 1, that means 1, म्हणजे 168. येस, इथेही 168 हे उत्तर आलेलं आहे. तर 168. आता काय करायचं, 168 आणि 888 बराच अंतर आहे. लहान नंबर 528. येस, हा जो 168 आहे तो 528 ला जरा जवळ आणू, कुठल्या तरी एका सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करू आणि जवळ आणू. म्हणजे 528 मायनस काय केलं पाहिजे, 3 4 नो 3, येस 3 into 168 which is equal to 528 minus 3 8 जा 24, right 4 carry 2, 3 6 जा 18, 18 plus 2 20, right 0 carry 2, 3 1 जा 3 plus 2 5 which is equal to 528 minus 504 24. yes, तेच येत आहे उत्तर, तेच येत आहे. याचा अर्थ 24 हा HCF आहे. म्हणून आपण लिहू शकतो की HCF ऑफ 528 and 888 is equal to 24. हे उत्तर आहे. येस, हे उत्तर आहे. आता
आपण कॅल्क्युलेट करूया LCM. LCM of 528 and 888 इक्वल टू. आता सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, यापूर्वीच्या लेसनमध्ये मी सांगितलेलं आहे की LCM कॅल्क्युलेट करण्याकरता अनुरूपपेण या सूत्राचा वापर करायचा आहे. तर करूया वापर. या दोनही नंबर्सला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे 528 ला आपण करूया न्यूमरेटर आणि 888 ला करूया डिनॉमिनेटर. ठीक आहे. 528 आणि 888 हा लिहिला आपण याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे की या फ्रॅक्शनला आपल्याला रिड्यूस करायचं आहे. पहा, दोन पद्धती आहेत, दोन वेज आहेत. एकतर तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन मधल्या स्किल्सनी याला रिड्यूस करा तोंडी करून, नाही तर मग याला फॅक्टराइज करा. पण हे मोठे इतके नंबर्स आहेत की याला फॅक्टराइज करणं म्हणजे मोठं काम आहे, वेळ लागेल विनाकारण. त्यामुळे डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करा. या दोनही नंबर्सला कुठल्या नंबरनी भाग जाणार, कुठला नंबर याला डिवाइड करणार. सुरुवातीला अगदी लहानातला लहान नंबर पाहू. 2 तर डिवाइड करतोच याला, कारण युनिट्स प्लेसमध्ये 8 आहे आणि इथे सुद्धा युनिट्स प्लेसमध्ये 8 आहे. मग 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? दिलेल्या संख्येमधले शेवटचे जे 2 अंक आहेत, डिजिट्स आहेत, त्यांनी मिळून बनलेला जो नंबर आहे तो 4 नी डिवाइड होतो का? 28 4 डिवाइड करतो का याला? येस करतो. 88 4 डिवाइड करतो का? येस करतो. ओरली याला डिवाइड करू आणि त्याचं उत्तर इथे लिहू आणि पुन्हा जर का तो रिड्यूस होत असेल तर त्याला पुन्हा रिड्यूस करू. राईट. चला तर मग रिड्यूस करूया आपण. 4 1 जा 4, 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8. येस. आता 4 2 जा 8, 4 2 जा 8, 4 2 जा 8. येस. आता पुन्हा एकदा तपासून पहा, याला 4 नी डिवाइड होतं का? या दोन्ही नंबर्सला 4 डिवाइड करतो का? इथे आहे 32, याला 4 डिवाइड करतो. इथे आहे 22, याला 4 डिवाइड करत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लक्षात असायला हव्या, नाहीतर प्रॉब्लेम्स येतील. स्पीडी कॅल्क्युलेशन्स अजिबात होणार नाही. प्रत्येक वेळेला विचार करावा लागेल, प्रत्येक वेळेला रफ वर्क करावं लागेल. ओके. चला तर मग 32 ला 4 डिवाइड करतो का? येस करतो. आणि 22 ला 4 डिवाइड करतो का? नाही करत. 22 ला 4 डिवाइड करत नाही. मग आता दुसरा एखादा नंबर पाहू. 3 विषयी काय? 3 डिवाइड करेल का? 3 ची काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे? ज्या नंबर्सच्या डिजिट्सची सम ही 3 नी डिव्हिजिबल असेल तो पूर्ण नंबर 3 नी डिव्हिजिबल असतो. ठीक आहे. तर मग सम करून पाहूया. 1 + 3 4, 4 + 2 6. येस. याला 3 डिवाइड करतो आणि याला तर करतोच, कारण या डिजिट्सची सम पण 6 आहे. तर करूया 3 नी डिवाइड. 3 4 जा 12 आणि 3 4 जा 12. येस. 3 4 जा 12, रिमाइंडर 1, 3 4 जा 12. येस. 3 7 3 7 जा 21, 3 4 जा 12. येस. 44 आणि 74. 2 डिवाइड करतो याला. 22, 2 3 जा 6 आणि 2 7 जा. येस. डिवाइड करतो. 22 आणि 37. उत्तर आलेलं आहे 22 आणि 37. 22 आणि 37. लक्षात घ्या मित्रांनो, याला आपण 4 ने डिवाइड केलं आणि जो नंबर आला त्याला पुन्हा 3 ने डिवाइड केला. 4 3 जा 12. जर तुम्हाला 12 ची कसोटी माहिती असती, 12 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती असती, तर तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत येऊन पोहोचले असते. ही जी स्टेप आहे ही वाचली असती. असो, तर आपलं उत्तर आलेलं आहे आता 22/37. याला मात्र कुठलाही एखादा असा कॉमन फॅक्टर नाही की जो याला डिवाइड करेल, कारण 37 प्राईम नंबर आहे. याचे फॅक्टर्स आपण करू शकत नाही. त्यामुळे 22 आणि 37 हे को प्राईम नंबर्स आहेत. त्यामुळे आपण इथे थांबूया. आपण याला पूर्णपणे रिड्यूस केलेलं आहे. तर आपण लिहूया प्रॉपरली. 528/888 याला आपण रिड्यूस करून काय केलं? 22/37. आता काय करायचंय? तिर्यक पद्धतीने याचं मल्टिप्लिकेशन करायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन. मात्र आयदर ऑर, कुठलंही पण एक तर तुम्ही 528 × 37 करा. 528 ×
37 करा, नाही तर मग 888 इंटू 22 करा. काय करणं सोपं जाईल तुम्हाला? काय करणं सोपं जाईल? या दोन मल्टिप्लिकेशन्स पैकी कुठलं मल्टिप्लिकेशन तुम्ही सिलेक्ट करणार? मला विचारलं तर मी हे मल्टिप्लिकेशन सिलेक्ट करणार, कारण मला 22 चा मल्टिप्लिकेशन टेबल माहिती आहे. 22 8 जा 176, राइट 6 कॅरी 17. 22 8 जा 176, 176 प्लस 17 186 प्लस 7 193, राइट 3 कॅरी 19. ठीक आहे, 3 लिहा आणि 19 कॅरी करा. 22 8 जा 176, 176 प्लस 19 किती होतात? 176 प्लस 10 186, 186 प्लस 9 195. येस, 195. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे? 19536. म्हणजे 19,536 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे या दोन नंबर्सचा 528 आणि 888 याचा एलसीएम काय? 19,536. तर लिहूया आपण एलसीएम इथे. 19,536 हे आपलं उत्तर आहे. येस, हे आपलं उत्तर आहे. HCF आहे 24 आणि एलसीएम आहे 19,536. आपल्याला चेक करायचं आहे हे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. तर चेक करूया. कसं चेक करायचं? जे दोन नंबर्स दिलेले असतात ते दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला इक्वेट करायचं HCF आणि LCMच्या प्रॉडक्ट सोबत. H म्हणजे HCF आणि L म्हणजे LCM. तर काय आहे नंबर? 528 हा पहिला नंबर आणि 888 हा दुसरा नंबर. HCF काय आहे? 24 आणि LCM काय आहे? 19,536, 19,536. आता बीजांक पद्धतीने याला चेक करूया. 528 चा बीजांक 5 प्लस 2 7, 7 प्लस 8 15, 15 मधून 9 ड्रॉप करा 6, 6 आहे बीजांक याचा. 888 8 प्लस 8 प्लस 8 24, 24 म्हणजे किती? 6. 24 चा बीजांक किती? 2 प्लस 4 6 इज इक्वल टू 2 प्लस 4 6. 24 चा बीजांक आहे 6. आता 3 आणि 6 एक्सक्लूड करा, 9 एक्सक्लूड करा, 1 प्लस 5 6, 6 6 जा 36, 36 चा बीजांक 9, 6 6 जा 36, 36 चा बीजांक 9. म्हणजे दोनही साइड्स इक्वल आहेत. याचा अर्थ आपलं हे जे आन्सर आहे हे अगदी करेक्ट आहे. करेक्ट आहे. हे सगळं लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, आणि हे सुद्धा लिहून घ्या. काय केलं याला आपण? रिड्यूस केलं. सगळ्यात पहिले याला 4 नी डिवाइड केलं आणि आपल्याला हा फ्रॅक्शन मिळाला. याला मग आपण 3 नी डिवाइड केलं आणि हा फ्रॅक्शन मिळाला. याला आपण 2 नी डिवाइड केलं आणि हा फ्रॅक्शन मिळाला. राईट, हेही लिहून घ्या. त्यानंतर आपण इथे स्टॉप केलेलं होतं कारण 37 हा प्राईम नंबर आलेला होता. प्राईम नंबर आहे त्यामुळे ऑफकोर्स 22 आणि 37 हे कोप्राईम आहे, त्यामुळे इथे आपल्याला थांबायचं होतं. त्यानंतर आपण क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन केलं आणि हे उत्तर काढलं. क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन म्हणजे कुठलेही पण एक तर तुम्ही या पद्धतीने करा, नाहीतर मग या पद्धतीने करा. ओके, तर व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळे लिहून घ्या. येस, आपण दुसरं उदाहरण पाहूया. सेकंड एक्झाम्पल, 324 and 84 या दोघांचा आपण HCF आणि LCM काढूया. तर संकलन व्यवकलनाभ्याम या सूत्राचा वापर करून या दोघांचा HCF आपल्याला काढायचा आहे. यापैकी मोठा नंबर कुठला आहे? 324 आणि लहान नंबर कुठला आहे? 84. तर आपल्याला 84 जो आहे तो या 324 ला जरा जवळ आणायचा आहे. कसा जवळ आणायचा? याला कुठल्या तरी एका सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करूया आणि जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर 324 मायनस असा कुठला सुटेबल मल्टिपल आहे? ओके, 3 आपण वापरून पाहू.
84 into 3, which is equal to 324 minus 3 4s are 12, 3 8s are 24 plus 1 25, which is equal to, सुरुवातीला आपण उत्तर काढून घेऊ, मग पाहूया काय होतंय ते. 4 minus 2, 2, 2 minus 5, that means 12 minus 5, 7, 1 carry, 3 minus 3, 0, 72. उत्तर आलेलं आहे 72. आता काय करायचं आहे, 72 हा जो 72 आहे या दोन नंबर्स पैकी 84 ला जवळच आहे. येस, 84 मधून आपण 72 सबट्रॅक्ट करू. किती आले? 8 minus 7, 1, 4 minus 2, 2, 12. येस, हा जो 12 आहे हा HCF आहे. कशाचा? 324 आणि 84 या दोघांचा. 12 7 84 म्हणजे 12 7 84 आणि 12 नी याला भाग जातो का? येस 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 येस, भाग जातो. 324 ला सुद्धा 12 हा डिवाइड करतो. तर 12 हा HCF आहे. तुम्ही आणखीन दुसऱ्या पद्धतीने करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक काम करूया, आपण या 84 ला या 324 पेक्षा जरा मोठा करू. यावेळेला आपण सुटेबल मल्टिपल 3 वापरला होता. आता आपण 84 मल्टिप्लाइड बाय 4 करूया. चालेल? करून पाहू. 84 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस 324, which is equal to 4 4s are 16, right, 6 carry 1, 4 8s are 32, 32 plus 1, 33, minus 324, which is equal to 6 minus 4, 2, 3 minus 2, 1, 3 minus 3, 0, yes, 12. हा जो 12 आहे हा HCF आहे डेफिनेटली. ओके, तर आपला HCF कॅल्क्युलेट झालेला आहे. काय आहे HCF? HCF ऑफ 324 and 84 is equal to 12. येस, हे आहे उत्तर. आता आपण कॅल्क्युलेट करूया LCM. LCM of 324 and 84 is equal to. कॅल्क्युलेट करूया. LCM कॅल्क्युलेट करण्याकरता आपण वापरतो अनुरूपेण सूत्र. 324 अनुरूपेण सूत्र म्हणजे काय? या 324 आणि 84 ला तुम्ही फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहा. 84 324 हा आहे न्यूमरेटर आणि 84 आहे डिनॉमिनेटर. आता या 324 आणि 84 ला आपण रिड्यूस करूया. याला 12 नी भाग जाणार 100%, कारण HCF हा 12 आहे, त्यामुळे 12 नी भाग देऊ पहिले आपण. 12 2s are 24, 32 minus 24, 8, 12 7s are 84. yes, 12 7s are 84. ठीक आहे. आता 27 upon 7, 7 हा प्राइम नंबर आहे, त्यामुळे आणखीन आता ही संख्या रिड्यूस होणार नाही. त्यामुळे आपण या फ्रॅक्शनला रिड्यूस केलेला आहे. काय आहे हा नवीन फ्रॅक्शन? 27 आणि 7. ठीक आहे. रिड्यूस करण्यापेक्षा तुम्हाला हे रिड्यूस करणं जर कठीण वाटत असेल तर याला तुम्ही समोरासमोर फॅक्टराइज पण करू शकता आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले जे कॉमन फॅक्टर्स आहे त्याला कॅन्सल करत करत नेऊ शकता. राईट, काहीही प्रॉब्लेम नाही, उत्तर एक्झॅक्ट येणार आहे. तर आपण रिड्यूस केलेलं आहे. आता आपण काय करतो? क्रॉस वाईज मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे, क्रॉस वाईज मल्टिप्लिकेशन करूया आपण. कसं करायचं? एकतर यांचं मल्टिप्लिकेशन करा, नाहीतर यांचं मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे एकतर 324 इंटू 7 करा, नाहीतर मग 84 इंटू 27 करा. जे तुम्हाला सोपं जाईल, ज्याला तुम्हाला कमी वेळ लागेल ते तुम्ही चूज करायचं. 324 इंटू 7 or a big or 84 इंटू 27. ऑब्वियसली मला हेच सोपं जाणार आहे, कारण मल्टीप्लायर जर सिंगल डिजिट असेल तर आपण प्रॉडक्ट सिंगल लाईन मध्येच लिहितो. त्याची आपण तशी प्रॅक्टिस केलेली आहे. राईट, सो हे आपण सिलेक्ट करू, हे मल्टिप्लिकेशन करू. 7 4s are 28, write 8, carry 2. 7 2s are 14, 14 plus 2, 16, write 6, carry 1.
7 3 जा 21 प्लस 1 22. उत्तर आहे 2268. हे उत्तर आहे आणि हा LCM आहे. 2268. 2268 हा LCM आहे. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे. तर आता हे उत्तर करेक्ट आहे की नाही याला चेक सुद्धा करून पाहू शकतो आपण. चेक करूया. कुठल्या पद्धतीने चेक करायचं? पहिला नंबर ज्याला आपण N1 म्हणतो मल्टिप्लाइड बाय N2 शुड बी इक्वल टू HCF इंटू LCM. पहिला नंबर कुठला आहे? 324. दुसरा नंबर कुठला आहे? 84 इज इक्वल टू HCF काय आहे? 12 आणि LCM काय आहे? LCM आहे 2268 म्हणजे 2268. आता या चारही नंबर्सचा बीजांक कॅल्क्युलेट करा. त्या बीजांकावरती हे ऑपरेशन अप्लाय करा आणि दोन्ही साइड कडले बीजांक टॅली करा. 3 + 2 5, 5 + 4 9 इंटू इथे तुम्ही 0 सुद्धा लिहू शकता. 8 + 4 12, 12 मधून 9 ड्रॉप करा 3. 1 + 2 3, 2 + 2 4, 4 + 6 10, 10 मधून 9 ड्रॉप करा 1, 1 + 8 9. 9 3 जा 27, 3 9 जा 27 म्हणजे सारखंच आहे. 27 चा बीजांक 9 आणि 27 चा बीजांक 9 दोन्ही साइड्स इक्वल आहेत. याचा अर्थ असा की हे जे आपले उत्तर आहे दोनही हे करेक्ट आहे. आलं लक्षात? तर मित्रांनो, ही अतिशय साधी पद्धत वापरून, मी सोपी म्हणणार नाही, आता यावेळेला मी सोपी म्हणणार नाही, पण ही साधी पद्धत आहे. मात्र तुमचे कॅल्क्युलेशन्स मधले स्किल्स, टॅलेंट वाढवणारी ही पद्धत आहे. हा मॅथ्स योगा आहे. बेसिकली हा मॅथ्स योगा आहे. रोज जसा आपण योगाभ्यास करतो तसा अर्धा पाऊण तास रोज कुठल्याही विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा टीचरनी म्हणा किंवा जे मॅथमॅटिक्सचे ट्युशन घेतात किंवा ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये करिअर करायचं आहे, MPSC, UPSC सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायचे आहे, बँकिंग वगैरे, तर त्यांनी हा मॅथ्स योगा रोज केला पाहिजे. अर्धा पाऊण तास आपण आत्तापर्यंत ज्या पद्धती शिकलो आहोत, स्पेशली मी नाव घेईल ऊर्ध्व तिर्यक भ्याम या सूत्राचं. ऊर्ध्व तिर्यक भ्याम सूत्राचा उपयोग करून मल्टिप्लिकेशन करणे, ऊर्ध्व तिर्यक भ्याम सूत्राचा उपयोग करून डिव्हिजन करणे म्हणजे ध्वजांक डिव्हिजन, त्यानंतर संकलन व्यवकलन अभ्याम सूत्राचा उपयोग करून HCF LCM कॅल्क्युलेट करणे. या ज्या काही मेथड्स आहे याची रोज तुम्ही प्रॅक्टिस करा. ज्या विद्यार्थ्यांचं गणित हे फार वीक होतं त्यांना आम्ही या मेथड शिकवल्या, त्यांच्याकडनं भरपूर प्रॅक्टिस करून घेतली, त्यांची बरीच प्रगती दिसते आज. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या मुलांना ज्यांचं मॅथमॅटिक्स कमजोर होतं, वीक होतं, त्यांना मॅथ्समध्ये इंटरेस्ट आलेला आहे. स्वतःहून ते अभ्यास करायला लागलेले आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात मोठं फळ आहे त्याचं. तर इथे आपण आपला अरिथमॅटिक्सचा जो अभ्यास आहे तो संपवतो आहे. आता यानंतरच्या लेसन्समध्ये आपण पाहणार आहोत की अल्जेब्रामध्ये आपण आत्तापर्यंत ज्या मेथड शिकलो त्यांचं ॲप्लिकेशन कसं आहे. त्यामुळे आपल्याला फार वेळ लागणार नाही आहे, कारण आत्तापर्यंत आपण जे शिकलो ते अगदी इन डिटेल शिकलो. त्यामुळे अल्जेब्रामध्ये त्या सूत्रांचं ॲप्लिकेशन कसं आहे, त्या मेथडचं ॲप्लिकेशन कसं आहे ते आपण पाहणार आहोत. पुढल्या लेसन्सपासून आपण ते पाहणार आहोत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला अशी आशा आहे की हे अभिनव गणित, हे वैदिक गणित तुम्ही एन्जॉय करता.